मित्रांनो, रिडगर मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय वेंजोड बघायला भेटली. नक्कीच आपला गावचा साज पळाला, शंकर पळाला उसरणेकरांचा आणि सोबतच आपला बावल्या पळाला. तर आताच बावल्याने आणि शंकरनी गुलाल घेतलेला आहे. ही गाडी जेव्हा जेव्हा पळतं तेव्हा नेहमीच गुलालात राहतं आणि आज देखील गुलाल घेतला. सुरेश शेठ, नमस्कार. नमस्कार. दादा, काय सांगाल आज शर्यतीबद्दल? बावल्या एक चांगली गाडी, बावल्याची आणि शंकरची चांगली गाडी पळाली आणि ही गाडी नेहमीच गुलालामध्ये, काय सांगाल? नाही, चांगलीच गाडी पळाली. गाडी सलग 8 महिने झाले कंटिन्यू या गाडीचा गुलाल आहे. आणि आज विरुद्ध गाडी कोणती होती? आज विरुद्ध गाडी राजकुमार भाई यांचा कोठारीचा, त्यांचा शंकर होता. समोरची गाडी पण चांगली होती. कशा काय प्रकारे शर्यत जमलेली? समोरची गाडी पण चांगली होती, इथं विचारून शरद झाली. ओके. दादा, काय सांगाल? आता सध्या आपण बघतो बावल्या म्हणजे चर्चेमध्ये आहे आणि चांगला पळायला लागलाय. पहिलं पण म्हणजे त्याला, आणि ही गाडी पण गुलालाच आहे. या गाडीबद्दल काय सांगाल? ही गाडी चांगलीच पळते, जेव्हा पण पळते अजूनपर्यंत चांगलीच पळते. मग जेव्हा गुलालामध्ये आपली गाडी असते तेव्हा आपण बऱ्याचशा वेळेला पहिरा पण नाही बदलवीत आणि सेमच गाडी पळवतो. काय सांगाल आज? आज पण म्हणजे हे स्पीड पण चांगला लागला, नेहमीप्रमाणे स्पीड चांगला असतं. आता आपला बैल पण आदातच आहे, त्याच्यामुळे बैलाला पण आपण नॉर्मली म्हणजे जास्तीत जास्त 7 दिवसांनी ते 7 ते 10 दिवसाच्या गॅपवर हे करता. कसं काय नियोजन हो, असतं? गॅप मध्येच पळतो आम्ही, हप्त्याच्या गॅप मध्ये पळतो. पण काही कारणास्तव रविवारी आमची या झाली 19-20, त्याच्यामुळे आम्ही या हप्त्यात 2 वेळा पळवला. हम्म. काय सांगाल? उसरण्याचं मैदान असल्यावर नेहमी आपल्याला बघायला भेटतं मैदानामध्ये सगळी जण असतात, पण कुठं ना कुठेतरी मॅनेजमेंट होत नाही. तरी पण तुम्ही बावलेला मैदानामध्ये आणता, काय सांगाल? नाही होईत, पण आम्ही मॅनेजमेंट करतो. साई माली दुंद्र्याचे ते येतात, अजून आकाश म्हात्रे नितलसचा असतो, अजून सनी असतो नारेंचा, अजून मेघू असतो उसरण्याचा. आम्ही 4-5 पोरं मिळून याचं नियोजन करतो. दादा, आता सध्या आपण बघतोय की बिल्ला आपल्याला बघायला भेटत नाही मैदानामध्ये. नक्की काय झालंय बिल्लाला? बिल्लाच्या पायाला लागलाय मागच्या साईडला. होईल, आता कव्हर होईल, या 4-5 दिवसात कव्हर होईल. ओके, मग बिल्ला आपल्याला कधी मैदानात बघायला भेटेल? बिल्ला पुढच्या रविवारी होईल. या रविवारी नाही, पुढच्या रविवारी नक्कीच मैदानात बघायला भेटेल. दादा, ही खरेदी म्हणजे एक मोठी खरेदी आहे खरोखर. म्हणजे छोट्या सर्जाचा भाऊ म्हणून बावलेला आज बघतोय आपण, आणि एक त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी नाव करतोय, काय सांगाल? नक्कीच त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नाव करतोय, त्याच्यामुळे आम्ही त्याला घेतला. त्याचे गुण तसेच होते म्हणून आम्ही त्याला खरेदी केली. एक भाऊ घोटला आणि दुसरा लगेच उसर नेलाय. जवळ जवळच आपलं हे आहे. हो, जवळ जवळच आहेत एकदम. बघा, दोन्ही बैल आतून पळतात, त्याची मुलं कुठे ना कुठेतरी एकत्र नाही तर येणाऱ्या कालामध्ये आपल्याला एकत्र बघायला भेटली. काय नक्कीच बघायला भेटले असते, पण आता दोन्ही बैल आतलीच आहेत, त्याच्यामुळे काय यो पळेल. दुसरा झाला का पब्लिकली पळू आम्ही त्याला. सध्या आदत आहे म्हणून बनवलंय. म्हणजे कधी ना कधी नियोजन पण होऊ शकते भाऊ. कधी ना कधी नक्कीच होऊ शकते. नक्कीच. बघा, एक चांगली गाडी पळते आता सध्या त्यांची, शंकरची आणि आपल्या बावल्याची. बिल्ला पण चांगलाय. तर पुसेगावचं कसं काय नियोजन केलंय? पुसेगावला नियोजन नाही केलं सध्या. मग सध्या आमचा बिल्ला इंजर्ड असल्यामुळे आम्ही पुसेगावचं नियोजन नाही केलं. बावल्याला पण नाही. ओके, मग येणाऱ्या कालामध्ये कसं काय असणार आहे? कारण का बघा, आदाची मैदानावर बरीचशी अशी पडतात. मग त्या टायमाला 3 फेऱ्याला पळवाल का तुम्ही? नाही, ज्यावेळेस आम्हाला वाटेल का पळवावा त्यावेळेस आम्ही नक्कीच पळवू. ओके. पैरेच वगैरे कसं असतं, कोण बघतं आणि कशा प्रकारे तुम्ही पैरे? आमचा अख्खा बिल्ला ग्रुप बघतोय. बिल्ला ग्रुप उसटणे, आणि नक्कीच बिल्ला ग्रुप उसटणे, शर्यत ग्रुप उसटणे नेहमीच चांगली बैल नंदी घडवत असो आणि चांगल्या शर्यती करत असतो. आज देखील चांगला गुलाल झाला. शुभेच्छा देऊया दादाला. चला आता शंकर बद्दल थोडीशी माहिती घेऊ. मामा, नमस्कार. नमस्कार. मामा, आज एक आपला गावचा साज पळाला आणि ही गाडी जेव्हा जेव्हा पळते एकदम चांगलीच पळते, स्पीड पण चांगला लागतं. या जोडीकडे बघता काय वाटतं तुम्हाला? नाही, आमची गाडी चांगलीच पळते मला. आणि आज पण म्हणजे आता जेव्हापासून पळाले कंटिन्यू गुलाला गुलाल. आजच्या गुलालाबद्दल काय सांगाल? कारण का चांगला मस्त झाली गाडी. समोरची गाडी पण चांगलीच होती मामा. राजकुमार भाईची गाडी होती. आज कसा काय आनंद आहे? नाही, मस्त एकदम आनंद. मग किती जाती बैल आता सध्या? 4 जाती बैल आहे. बैलांनी माझं नाव काढला. बघा, 4 जाती बैल पब्लिक लावून चांगला पब्लिक आतून टाका, म्हणजे दोन्ही गांधी फिट आहे. तो काही कुठं हालशील नाही त्याची. कुठून टाका असा कधी लावला या केला काहीच नाही. एकदम मस्त पडत बैल. पहिल्या एरियाचं कोण बघतं? पहिला हाय माझा पोरगा बघतो, कार्तिक शिवाजी हिलाल. ओके. कशा प्रकारे पहिले देताय तुम्ही? असंच आपले म्हणजे दोस्ती संबंध, त्याची संबंध जमत होतो. म्हणजे काय फिक्स वगैरे नसतं का पहिला? फिक्स असतं तसं, यांचं आमचं फिक्स असतं. पण ते काय पोरग्याची संबंध द्यावा लागतं. पोरगा बोलता पोरगा करतो. आज बघतोय तुमच्या सोबत छोटा मुलगा नाही, कोण आहे तो? हा माझा पोरगा आहे. तुमचा पोरगा आहे का? बघा, म्हणजे बापासोबत मुलगा पण आज या क्षेत्रामध्ये आला. मोठा मुलगा आला ना, शाळेत गेला तो. मग बघा, कुठं ना कुठेतरी मोबाईलच्या दुनियेपासून लांब इकडे कुठेतरी बैलांच्या बरोबर सोबत यायला कसं वाटतं? आनंद? नाही, आनंद वाटतो. सगळं काम धंदा सोडून येतो.
किती वर्षापासून तुम्ही 25 वर्ष झाली मी बैल हाकलतो. हा हा माझ्याकडे बैल हा 30,000चा बैल आणला होता. हा. पण नाव काढलं त्यांनी माझा. नाव? ज्या दिवशी 100 गुलाल झाले त्याचे, वा. 100 गुलाल फक्त 10 गुलाल भरले होते, 90 गुलाल फिट झाले. मस्त 100 फेऱ्या पळाला आणि हा. त्याच्यामध्ये 90 गुलाल झाले. 90 गुलाल झाले. एक मोठा काय बोलतात एक चांगला मोठा नंदी तुमच्या दावणीला आला. आता पण इथे म्हणजे जसं श्रावण महिन्यात शेती चालू आहे तिथे इथे पण आमच्या फक्त 3च गुलाल पडलेत. याची इथून 50-55 गुलाल झाले त्याचे बोल. बघा म्हणजे हा. मित्रांनो एवढं चांगला नंदी आज दावणीला आहे. मामा बैलाकडे बघता काय वाटतं कशा प्रकारे तो येणारा काल गाजवणार आहे? काय ना बैल चांगला तसा म्हणजे काय आपला जीव बैलावर तसा आणि त्या बैलाचं आपलं प्रेम आहे. बैलाचं खूप प्रेम आहे आपल्यावर. बरोबर आहे. आज बघा एवढं सगळ्या अगोदर कुठले कुठले नंदी होते तुमच्याकडे? आमच्याकडे पहिला पोपट पालाचा हा. आपला हिरामन शेठचा. मग नंतर समजा एक एडुसकर शिवाजी कालन हा हा हल्ली पण त्यांच्याच पैऱ्याशी पळवतो कधी कधी. हा. मामा आता बघा तुम्ही एवढं सगळा नाद गेला एवढं वर्ष तुम्ही शर्ती केलता मग अगोदरची शर्ती ना आताची शर्तीमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतं का? नाही काय नाही बाल त्याच्यात काय फरक असा. हा. आपलं कुठं मोठी आपल्या आपण सध्या आपली गरीबारी शेलायची असं. हा बरोबर आहे. म्हणजे गुलालासाठी गेलता. गुलालासाठी पैशासाठी गुलालासाठी असा. मामा अगोदरची शर्ती कुठं कुठं व्हायची आणि कसे जायचे तुम्ही शर्तीला म्हणजे तुम्ही लहान असाल तेव्हापासून तुम्हाला बरोबर पहिला आम्ही म्हणजे माझ्या हिशोबा आम्ही टेंबोरा तिकडे टिटवाला अशी चालत घेऊन जायचो बैल. चालत जायचं? हा चालत घेऊन जायचो. चालेल मामा शुभेच्छा तुम्हाला. मस्त आनंद असाच कायम गुलालात राहा आणि असाच आनंद करा. शुभेच्छा तुम्हाला. ओके ओके धन्यवाद. हा धन्यवाद.